हाय हॅलो नमस्कार. मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असताल. श्री स्वामी समर्थ. तर आहे ना, आज आहे ना खूप लवकर उठले होते कारण की ना तुम्हाला तर माहिती आहे मी ना 5 वाजताच उठते. तर आहे ना मुलांचा टिफिन वगैरे असतो, तर मुलांना स्कूलमध्ये लवकर जावं लागतं, त्यासाठी तर आहे ना उठावंच लागतं. तर बाकीची कामं पण आवरायची होती मला. तर आहे ना मी ना मशीनला कपडे वगैरे लावून घेतली, भांडी घासून घेतली, फरशी वगैरे पुसून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली. आणि ना मला आहे ना आज आहे ना 10वीची आज आहे ना पॅरेंट्स मीटिंग आहे, तर त्यासाठी मला आहे ना स्कूलमध्ये जायचं आहे. तर आहे ना त्यासाठी मी पटपट कामं आवरली, कारण की ना असं झालं नाही की इथून मागच्या पण आहे ना 9वी 8वीला असताना मुलं आहेत ना, एकही पॅरेंट्स मीटिंग मी चुकवलेली नाही. दरवेळेस जाते, कारण की खूप छान आपल्याला माहिती सांगतात, कारण की आपल्याला माहीत नसतं मुलांचा कसा अभ्यास घ्यायचा, कसं काय करायचं ना. आत्ता तर आहे ना माझा मुलगा आहे ना ह्या वर्षी ना 10वीला गेलेला आहे, तर त्याची ना खूप आता ना हे करावं, काळजी घ्यावं लागणार आहे मला. तर आहे ना त्यासाठी त्याचं टाईम टेबल कसं काय ते सगळं सर सांगतात, खूप छान माहिती सांगतात. त्याच्यानुसार तर मग आहे ना ह्या 10वीच्या ह्या मीटिंगला तर गेलंच पाहिजे. आणि ना सोमवारी ना माझ्या ना छोट्या मुलाची होती 8वीची. तर आहे ना मी तर त्यावेळेस पण गेले होते, पण आहे ना आता कालचाच गॅप पडला आणि आज पुन्हा 10वीची आहे. तर ना 10वीच्या तर गेलंच पाहिजे, तुम्हाला तर माहिती आहे. तर आहे ना त्यासाठी मी पटपट कामं आवरली आणि तब्येत पण बरी नव्हती जरा. तर आहे ना तरी पण म्हटलं चला आता पॅरेंट्स मीटिंग चुकवून काहीच उपयोग नाही आहे. तर त्यासाठी मी आहे ना हे केलं, तर कवर आपण झोपून राहणार ना तब्येत ठीक नसली तरी. तर उठाव तर मुलांसाठी तर केलंच पाहिजे, तुम्हाला तर माहिती आहे. तर त्यासाठी मी लवकर उठले, सगळं कामं आवरली घरातली आणि आता आवरलं. 10:30ला पॅरेंट्स मीटिंग आहे. तर आहे ना मी ना 10:30लाच निघणार आहे, कारण की ना मुलांची स्कूल ना थोडी लांब आहे, त्याच्यासाठी ना मला ना लवकर जावं लागणार आहे. कारण की ना परत रिक्षा वगैरे टाईमला नसतात, कधी पण येतात. लवकर सापडली तर ठीकच आहे, नाही सापडली तर थांबावं तर लागतं. त्यासाठी मी ना लवकर आवरून आहे ना हे करत, नाहीतर पॅरेंट मीटिंग चालू झाली तरी ना आपल्याला काही सांगितले ते काही समजणार नाही. त्यासाठी ना लवकर जावं लागणार आहे मला. तर आहे ना तर मी जाणार आहे, तर कारण की खूप छान माहिती सांगतात मुलांची आहे ना, त्याच्यासाठी तर आहे ना पॅरेंट्स मीटिंग ठेवलेलीच आहे. तर आहे ना कंपल्सरी सगळ्यांना जावंच लागतं. तुम्हाला माहिती असणार आहे, ज्याची मुलं 10वीच्या पुढच्या गेलेले आहेत, तर 11वीला त्यांना तर माहिती आहे 10वीच्या वर्षात कसं काय असतं. तर आहे ना त्यानुसार तुम्ही मला काय तुमच्याकडे माहिती असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आहे ना चला मग मी ना त्यांना बाकीचं सगळं घरातली कामं तर आवरलेले आहेत. तर आहे ना आता मला ना येता, कारण की ना मला वाटते 10:30 ते 12 वाजेपर्यंत मीटिंग आहे. मला येता करता आहे ना 1 तरी वाजतील. त्यासाठी मी मग आहे ना जेवण वगैरे करून जाणार आहे, कारण की ना खूप उशीर राहणार आहे यायला. त्याच्यामुळे ना मग आहे ना आणि मुलाची ना एक्स्ट्रा तास असतात, त्याच्यामुळे तो 3-4 वाजताच येणार आहे डायरेक्ट. तर आहे ना माझ्यासोबत नाही येणार, मी 1 वाजता छोट्या मुलाला घेऊन येणार आहे, कारण की दोघं पण एकाच स्कूलमध्ये आहेत ना. त्यासाठी मग छोट्या मुलाला घेऊन यायचं, मोठ्या मुलाचं ना एक्स्ट्राचे क्लास असतात तो थांबणार आहे. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. कसा वाटला व्हिडिओ मला तर नक्की कमेंट करून सांगा. तर इथेच थांबूया आपण व्हिडिओ. चला मग बाय.